का हो झालंच नाही पाणी देणं दे ना हा पाणी देणं झालंच नाही झाला असतं रे आता लोक हा तो 85,000 आपला त्याची पाईपलाईन फोडली आपल्याला दारच निवड राहिली ना हा वाढली ना आता वाढली झालं ते फोडू राहिल तो हा ते फोल्ड पाईप तर आपली दार वाढली आता 2-3 दिवस ते बंद राहील आपस हो ना तर आपलं चांगलं पाणी होऊन जाईल चाला मग पाणी घेऊन बसून झाडा खाली चालेल काय म्हणतो कसं चालता आता तुम्ही म्हणत ना ते की बा त्या सोन्याला पाहायला पाहुणे आले की मला सांगतो बा हा तर मग त्याला पाहायला पाहून राहिले आज का रे मायच्या मी तर शेतात चाला पाणी बी लावले हा नाही तर ना हा. डांगराच पासावणार आपल्याला अरे पोरग्या तपास काढला असता म्हणून बाहेरच. अरे करूनर काका गावामध्ये करूनर रे अरे गावापेक्षा बाहेरच विचारलं असतं ना. आता बाहेर कुठे विचारतो अरे हे लोक दिसतात शेतामध्ये आठ या लोकांना विचारून त्या वावरात हा 2 जण तरी बसेल पाय बस उतरा हा उतरा तुम्ही राम 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 काहून या, आले? काका. काही नाही आलं संबंधाचं काम होतं ते तुम्हाला विचारणं होतं थोडंफार कोणाकडे ते शांताराम बुवानी का तुमच्या गावातले त्यांच्याकडे मी भाऊ पोरगीचा आणि हे काका आहे तुम्ही भाऊ आहे का हा सख्य हा सगळे ना आणि हे काका आहे आमचे जड झाली काय पोरगी म्हणजे कोण काही आहे का हा हो भाऊ चांगलं आहे नाही सांगा ना काही असेल तर तसं सांगा ना नाही आम्हाला तर चांगलं सांगलं पडेल गावाच्या हिशोबानं सांगा ना काय असेल ते असेल ते सांगा बुवा क्लिअर आता कसं आहे विचारणं तर पडतं पोरगीचा विषय म्हटल्यावर लय अडवी तो माणूस अडवू ये म्हणजे कसं हो तुमचा संबंध कोणा लावला या डंगरा फासाडेल तुमच्या मधल्या माणसानं नाही म्हणजे नेमके काय बुवा कसं आहे बुवा कसे लोक आहे काय आहे अरे तो माणूस लय अडवी आहे कसं तर अरे मागच्या आता 4 दिवस आधी हा एका म्हशीला कुत्र्यासारखं मारलं त्यानं म्हशीले म्हशीला कुत्र्यासारखं मारलं काहून मारलो कारण तर असेल ना त्याच्या मागे काही ना काही ते काय आलं मी त्याच्या वावरात आहे ना हम्म. 4 डांगर घेतले चांगले असे मोठाले हा काही मिरच्या टमाटे हा कोथमीर मस्त 2 थैल्या भरून घेतल्या त्या हा आणि नेमकं झाला तो तवा तडी आला हा तर पाहिलं मला म्हणे करा शोभत नाही म्हणे साहेबराव तुले असं बरोबर थैल्या खाली करायला लावल्या मला तडी हा मग ध्यानच ठेवलं म्हणलं बरं बेटा दुसऱ्या दिवशी ना त्याच्या शेजारच्या म्हैस त्याच्या शेतात घालून दिली मला आता येईन म्हणलं मजा पाहतो म्हणलं चला आता पुरं नुकसानच करतो म्हणलं हा तर त्या म्हशीला मारून बसला तो कुत्र्यासारखा मग का हो तुम्ही ना आता जर कधी म्हैस त्याच्या वावरामध्ये पिकामध्ये घालसान उभ्या पिकामध्ये तर तो कुत्र्यासारखं नाही मारणार तर कशासारखं मारून बरं तुम्हीच सांगा त्याचं बी बरोबर होतं ना बरं झालं एक शब्द विचारला तेवढा करता हुशार माणूस सोबत पाहिजे बरं झालं मी आलो बरोबर पण का भाऊ ते तर माहिती असं पडलं तर आम्हाला की ते शांतराम काही कोणाच्या आध्यामध्ये पडता नाही बुवा हा बोलमध्ये तुम्ही म्हणजे कसं हो कोर्ट कचेरा खेळ माणूस आहे तो कोर्ट कचेऱ्या तो काही साधा वाटला काय तुम्हाला असं आणि तुम्हाला कसं का माहिती एकदा मी पालतं ना कोर्टात वकील आले नमस्कार पोलीस आले राम राम म्हणलं गड्या चांगला 36 पाण्यात खेळेल दिसतो बरं तुम्ही गेलते काय त्यांच्यासोबत नाही आपू कोणाच्या लफड्यात पडत नाही बरं रिकामा मग तुम्हाला कसं काय माहित बुवा त्याला नेलतं मी ना कोर्टात माझ्यासोबत आप मर्डरची केस चालू होती मग तुमच्यावर जामीनदार म्हणून नेलतं त्याला मी ना असं आहे का तेव्हा पालतं ना हा म्हणलं गड्या चांगला पोहशेल पाय तेवढा करता हुशार माणूस सोबत पाहिजेच त्याच्याकरता मी आलो त्यासोबत ओ काका बस ना आता ऐकून ते घे पुढचं काही का हो भाऊ ते बापाशी बापाचं जाऊ द्या बापासोबत काही आपल्याला पोरगी देणी आपल्याला पोरग्याशी मतलब आहे पोरग्या चांगला म्हणजे जाय तिकडे पोरग्या तर चांगला आहे ना अरे बापरे हा काय बोला तुम्ही भी आपल्याला बोलता येत नाही गावाच्या हिशोबानं तुम्ही भी एक एकच खुल्ली रुंदी करू आले नाही म्हणजे पोरग्याचं तर काही हे नाही ना तसं काही असलं तर सांगा बुवा हा बरं आहे चांगलंच आहे काय आता राहतं एवढं तेवढं काय म्हणजे कसं तर मोका सांगा ना बुवा कसं आहे संबंधाचं काम राहतं का हो तुमची लेखबाय आमची लेखबाय एकच आहे ना लेखबायचं कोणी बी चांगलं व्हावं हेच पाहते ना आता असं म्हणल्यावर आपल्याला बी काही गुच्चूप बसता येणार नाही मग जे असलं ते सांगा बुवा पोरग्याले उमजत नाही म्हणता संध्याकाळ झाली की उमजत नाही म्हणजे दारू बिरू पितो का पोऱ्या तुम्ही पाहिलं काय माझ्या पोऱ्या सांगेन मले एक दिवस देशीकडे दिसल तवाने मले हा
पण का भाऊ तुमचा पोऱ्या कशाहून खरं सांगतोय बरं? आपला पोऱ्या पेल्यावर खोटं बोलणारच नाही. म्हणजे तुमचा पोऱ्या पेतो का? महापुऱ्या 6 ते 10 रोज ड्युटी त्याची देशी दारूवर असं आहे का? गाडीच पडेल राहतो तो. पाय रे, बरं झालं एक शब्द विचारला. तेवढ्या करता हुशार माणूस सोबत पाहिजेच. बरं झालं की मी आलो त्यासोबत. अरे हाऊ न काका रे, तो घरी जाऊन सत्कार करू ना आपण, पण ऐकून तर घेऊ दे त्या माणसाचं काय म्हणणं इथं. हो भाऊ, पण मग 15 एकर म्हणेन पोरगेच्या घरी. 15 एकर येते म्हणते ते वाट्यावर. 15 एकर येते ती गोष्ट खरी आहे. हा, पण मग सट्ट्या पत्त्यात कोणाला पुरतं रे भाऊ जमीन आणि जमीन म्हणजे असलं का सट्टा पत्ता घेतो काय तो? बापा रेकॉर्डच नाही काही. आणि तू हलकाच काय माहिती भाऊ मग? महापुऱ्याच लिहतो सट्टा तर सांग तुम्हाला कोण घेतं काय ते सगळ्या गावाची सफर राहते. पगाराचं विचारून घेणं. पगाराचं ना विचारतो ना. काही विचार नव्हता का? हा, ते 80,000 पगार आहे म्हणेन त्यांना. कसं आहे, जेवढा पगार असला तेवढ्या फालतू बुद्ध्या सुचता माणसाले. नाही ते बी खरं आहे ना. पगार जास्त असला ना माणूस शोक पाणी बी जास्त करतो ना. बरोबर. आता महापोरे आहे ना, हा 4-5 हजार रुपये कमावतो महिन्याले, हा. ते बी सगळे दारूत उडवून टाकतो. त्याच्यानं असं फालतूक शोक करायला त्याच्यात 1 रुपया बी राहत नाही ना. त्याच्यानं तो असा फालतूक मार्गाला गेलाच नाही. बरं झालं एक शब्द विचारला. तेवढा करता हुशार माणूस सोबत पाहिजेच. बरं झालं मी आलो. हाऊ ना रे काका, तू हुशार आहे ना रे बापा. अरे तू चाचा चौधरी आहे, पण ऐकून तर घेऊ दे तो माणूस काय म्हणतोय तर. पण का हो भाऊ, हा, तो भाऊ पर मांडे ना म्हणे येतं नक्की ना. पण शाळेवर ना हा आहे ना. पण मग ते जे शाळेची भीत आहे ना, हा, आपल्या साल्याच्या वावरात येते एक भीत शाळेची. शाळेची भीत. त्याला सांग नाही आता, हा, पाड्याला लावतो त्याला. अतिक्रमण झालं ना ते. असं आहे का? ते शाळाच परमनंट नाही तर तो काय परमनंट राहून फायदा आहे. शाळाच राहणार नाही तर तो कुठे शिकाडी पोरायले. म्हणजे परमांडन बी नाही आहे. असं काही. खरं बो काका. चला काका मग काही थांबून फायदा नाही. आता काय येतो भाऊ मग. हा? येतो म्हटलं. ए, बस आण. आता काय बसता वा, आता एवढं हे झालं. अरे पोरायची काही कमी नाही आपल्या गावात. आहे का मग एखादं स्थळ? एक शेबडके एक पोरं पडेल गावात. पान तुमच्या गॅरंटीच आहे मोती ना? का? पान त्याच्यात नाकात मोती आहे. हा ते बी म्हणा. तुम्हाला चांगलं स्थळ देतो ना. पहा तुमच्या आहे ना. तुम्हाला एकदम भारी पोऱ्या लावतो मी. दाखवा ना फोटो बिटो असेल तर दाखवा. नाही फोटो गिटोची काही गरज नाही ना. मग समोर साक्षात धावतो ना. दाखवा ना बापा. मग सोबती कस काय वाटतो? सोबती चांगला निघला ना, पण मग घरी जाणं पडेल ना. ते बापा गिपाला भेटणं पडेल, काही विचारपूस करणं पडेल. कसं आहे, कसं वाटतं, काय वाटतं. चला काका मग चला. बस बसा ना. आता बसलं कोण? बसा 2 मिनिटं. बसा आता घरी. नाही आता भेटणं पडेल ना. कसं आहे त्याच्या ते. वडिलांनाच भेटणार तुम्हाला. हा कसं आहे, पटलापट्टी झाली पाहिजे ना. त्यांनी बी तर आपलं पटलं पाहिजे. तो आपला क्षण सोबती. तुमचा आहे काय? हा आपला सोबतीन तो. तोच का तो 4-5 हजार रुपये कमवून दारू हा उडवणार? हा हा तुम्हाला तर मी सांगली हिस्ट्री त्याची. आकडे इकडे बी घेतो तो. चांगलं. अरे तुम्ही 36 पाण्यात खेळ दुसऱ्याला सांगू राहिले ना, तर तुम्ही 72 पाण्यात खेळ रे 72. अरे तेवढ्या करता हुशार माणूस सोबत पाहिजे. बरं झालं मी आलो त्यासोबत. अरे तू आला का माझ्यासोबत? थांब तुलेच पाहतो मी आता.